नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या कोकणेश्वर वाईटे यूट्यूब चॅनलवरती। तर सर्वप्रथम तुम्हाला माघी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आहे 22 जानेवारी 2026। आज गणेश जयंती आहे। गणेश जयंती महाराष्ट्रात सगळीकडे साजरी केली जाते। त्याचप्रमाणे आपल्या मंडणगड तालुक्यामध्ये बहुतांश ठिकाणी केली जाते, परंतु मंडणगड किल्ल्यावरती कशा प्रकारे साजरी केली जाते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावी लागेल, जेणेकरून तुम्हाला समजेल वरती काय आहे। वरती जत्रा पण भरते, अजून मोठ्या प्रकारे उत्सव असतो। ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। आणि हो, मंडणगड किल्ल्याला अजून एक नाव आहे चित्रदुर्ग। तर हे पहा, पाठीमागे आहे ते आपण तिकडे जाणार आहोत। तिकडे जाण्यासाठी आपल्याला डांबरी रस्ता पण भेटतो। त्या रस्त्याने आपण गाडीवरती घेऊन देखील जाऊ शकतो। तर आपण आता मंडणगड शहरामधून जाणार आहोत। मंडणगड शहराच्या आधी जो पालवणी फाटा आहे, त्या पालवणी फाट्यावरून पण सरळ असा रस्ता एक जातो, तो गांधी चौकात जातो। तिथून पण असा वरती जाण्यासाठी रस्ता आहे आणि आतून देखील रस्ता आहे। तुम्हाला आता आतून दाखवतो रस्ता कसा आहे तो मंडणगड मधून। तर चला आपण आता मंडणगड मध्ये जाऊया। तर इकडे रस्त्याचं काम चालू आहे, तो पहा मंडणगड मधील दिवाणी न्यायालय। इथेच आमचं कॉलेज पण आहे, एचजीएम कॉलेज। तर आता आपण मंडणगड मध्ये आलोय। ही मंडणगड मधील बाजारपेठ आहे। डावीकडे आपल्याला जायचं आहे ना आता, इकडे इथे मंडणगड एसटी स्टँड आहे। हा गांधी चौक आहे ना रे? हा, इथे गांधी चौक आहे। आम्ही मगाशी बोललो होतो ना, तिकडून येतो रस्ता तो हा इथे आहे। आपल्याला इकडे आता वर जायचं आहे। तर आपल्याला आता रस्त्यामध्ये एक मंदिर भेटलेलं आहे, तर वरती आपण जाऊया। हा कुठलं मंदिर आहे रे? गांधी चौकातलं ग्रामदेवत आहे. ग्रामदैवत आहे? गांधी चौक, गांधी चौकातील ग्रामदैवत। प्रत्येक गावचं कसं असतं ग्रामदेवत हा, तसं आहे. खूप छान दिसतंय रे मंदिर। जांभा दगडामध्ये केलेलं आहे। आता रस्ता नवीन केलेला आहे ना? हो, आपण गेल्या वर्षी आलेलो तेव्हा रस्ता खूप खराब होता इकडे। म्हणजे सर्व आता या घरातल्या हा, अशा मोठ्या मोठ्या आहे ना इथे दगड्या वगैरे बाहेर आलेल्या। साईडला ते सेफ्टी गार्ड पण लावलेले आहे. हा, बाजूने गार्ड लावलेले आहेत। ही कोणती वाडी आहे रे? धनगरवाडी. धनगरवाडी। आलो ना आपण वरती? हा, आता आलो. हा, आलो आलो। रस्ता चांगल्या बनवला तर म्हणजे लवकर आलो आपण. म्हणजे रस्ता पहिला पूर्ण करावा. गर्दी दिसत नाही रे अजून, वाजले की ते 11:30 झालेत रे। इथे आहे ना बाहेर पार्किंग साठी ठेवलेला एरिया, आतमध्ये जाऊया आपण। इकडे नाही वाटत रस्ता झाला, इकडे बाहेर इथपर्यंतच रस्ता केलेला, आतमध्ये नाही केलेला। इकडे किल्ले मंडणगड मुख्य प्रवेशद्वार इकडे आहे आणि पार्किंग पण इकडे आहे। तर इकडून वरती जाण्यासाठी हा जुना मार्ग होता, आता इकडे हा गेट बनवलेला आहे, रस्ता आहे, त्या रस्त्याने आपण वर जाऊ शकतो आता। तर चला जाऊया वरती। आपण इथे लिहिलेलं आहे किल्ले मंडणगड मागे श्री गणेश उत्सव। तर चला आपण आता जाऊया वरती।
आता आपण आतमध्ये आलोय. जत्रा भरली वरती, ही पहा. तिकडे खेळण्यांची वगैरे दुकानं पण आहे. तर इथे आपल्या वर्गातले मित्र पण आलेत. वडापाव ते खायला आधी वडापाव खाते आल्या. हे पहा, आम्हाला एकटं सोडून आले, आम्हाला मग? नक्की नाही. त्यांचा आधी नक्की नव्हता बोलतात आणि सर्वात पहिले ते हजर आहे तिथे. सर तिकडे मिठाई वगैरे आहे. इथे आहे ना मित्रांनो, पाठीमागे जेवण तयार होतंय, म्हणजेच की महाप्रसाद तयार होतोय. तर इथे आपल्याला रांग लावावी लागते महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी. तर आपण आधी वरती जाऊन येऊया. हा पहा, इथे मंडणगड किल्ल्यावरचं मंदिर आहे, श्री गणपतीचं मंदिर आहे. इथे मंदिराची डागडुजी केलेली दिसते, म्हणजे अजून झालं नाही, तयार झालं नाही. इथून व्ह्यू बघा किती मस्त दिसतोय. सेफ्टीसाठी बाउंड्री न्यायालय बघ इथून पण दिसतोय तो बघ. न्यायालय. हा, हे काय रे इथे ते सेफ्टीसाठी केलेलं आहे. हा, बाउंड्री लाईन केलेली आहे, म्हणजे याच्या तिकडे जाऊ नका, कारण का धोका आहे तिकडे. आतमध्ये जाऊया आपण आता. सेफ्टी केले ना त्याने ते. हा नवीन मंदिराचा इथे प्रवेशद्वार आहे. पुढच्या वर्षी होईल वाटतं. बहुतेक तर तुम्ही जर माझी आधीची व्हिडिओ पाहिली असाल ना, तर तुम्हाला या जागे ना जुना मंदिर देखील तुम्हाला पाहायला मिळेल. पूजेची सर्व तयारी अजून चालू आहे. काका, आरती किती वाजता होते? याच्यानंतरला 12च्या नंतरला इथे आरती पण होते. तर नंतर आहे ना, इथे गर्दी पण खूप होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ काय आपल्याला काढायला भेटणार नाही, त्यामुळे आताच काढून घेते. तर आता इथे भजनी मंडळी पण आलेत. थोड्या वेळाने आपल्याला भजन ऐकायला देखील भेटणार आहेत. तर इथे मित्रांनो महाप्रसाद बनवलेली आहे, हे पहा. तर गणपतीची आरती वगैरे झाल्याच्या नंतरला महाप्रसाद वाटप केला जाईल इथे, हे पहा. तर आता चला आपण पुढे जाऊयात. इथेच एक तलाव आहे, हा पहा तलाव. इथे एक तलाव आहे आणि इकडे एक आहे, 2 तलाव आहे तिथे. इथे कबर आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे किल्ल्यावर आलात ना, तर तुम्हाला एक गोष्ट पाहायला मिळेल, ती म्हणजे बोरीची झाडं. ठिकठिकाणी तुम्हाला बोरीची झाडं पाहायला मिळतील. बोरी आल्यात काय रे? दिसत नाही अजून कुठे. झालेत नाही काय? कुठे आहेत? हे बघा, बोरीवर बोरं झालेत, पण अजून कच्चे आहेत.
गेल्या वर्षी आपण आलेलो ना, एवढी बोरं पिकलेली काय सांगू नाही शकत. आपण इथे एक विहीर आहे तिथे जातोय आणि एक तोफ पण आहे. म्हणजे चांगल्या अवस्थेत आहे अजून तिथे. इथे आहे ना, इथे विहीर आहे आणि पुढे एक तोफ आहे. आणि ते काही जुनं राजवाडा आहे, म्हणजे राहायसाठी वाडा बिडा असेल. आता हा. ते मागे आता त्याचे अवशेष कमीच अवशेष आहेत आता, म्हणजे फक्त जोत आहे घालचं. बाकी वरती ते इंग्रजांनी उडवून टाकला. इथे भुयारी मार्ग होता ना काहीतरी, तर मग दाखवतो तुम्हाला. हा पहा, इथून आहे. काही कारणास्तव बुजवण्यात तो आता बुजवलेला आहे. इथे विहीर आहे, तरी इथे विहीर आहे. आतमध्ये मोटर पण लावलेली आहे. आज पाणी घेऊन तिकडे गेलेत. आता इथे तोफ आहे, तर आपण जाऊया जवळ. इथे पण एक बोरीचं झाड आहे. इथे पण काहीतरी होता बहुतेक नाही, जुनी वास्तू. ते तर सर्व तुटून गेलेत. हे पाहतो, इथे पण लावलेले आहेत. हा सर्व ते आता हा रस्ता आहे ना, हा आहे बानकोट रोड. आपा इकडे जातो. रस्त्याचं काम चालू आहे आता. अर्धा हा. बनलाय हायवे तिथपर्यंत. त्याच्या पुन्हा आता पुढे अजून चालू बाकी आहे. चालूच आहे काम. व्ह्यू पण चांगला आहे इकडनं. हा, आपण इकडे आता पुढे येऊया. इथे झेंड्यासाठी ठेवलेला आहे, काढून ठेवलेला आहे आता. काम चालू आहे. हा, चला आपण आता पुढे जाऊया. तिकडे माहू रस्ता जातो, तो बघा माहूकडे जातो रस्ता, आणि इकडे चला तुम्हाला दाखवतो पुढे जाऊ. तर या मंडणगड किल्ल्यावरची जी तटबंदी आहे ना, ती आता तुटून गेले पूर्ण. काय पाया दिसतोय. हा, दिसतंय प्रॉपर. ते पहा. समोरच तो किल्ला आपला आहे महादुर्ग. तो आहे का? हा हा. पत्र जायचं शॉर्टकट आहे. डायरेक्ट उडी मारून जायचं. अच्छा, डायरेक्ट उडी मारून. घरात नाही जायला, हॉस्पिटलला जायला कर. व्हॉट? तो पण राहते की काय तिलाच जायला लागेल बघायला. माणूस भेटेल काय काय माहिती. तो तुळशी धरण आहे. आता आपण पुढे जाऊयात. तर आता आरती चालू झाली. आपण आतमध्ये जाऊया. अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उदराना सुखकंठा निळा ऐसा शंकर शोभे उमा विहारा जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझगरपुर गौरा जय देव देवी जयच्या सादर मंत्र पैकी नामाची अवचिता हलाल सापडले तेत्वा अश्रुपान प्रार्थना केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मोरया रे बाप्पा मोरया रे 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 मोरया रे बाप्पा मोरया रे. दर्शनासाठी आता रांग वाढत चालले. आता भजन चालू आहे.
तर मित्रांनो आपल्याला प्रसाद पण भेटले. आपण आले पाया पडून. आता हे बघा, हा मगाशी लाईन नव्हती, आता बघा कुठपर्यंत आहे. हा इकडे बघा सर्व रांग चालले. महाप्रसादीचा लाभ घ्यायला आपण पण जाऊया. मग काय इकडे महिलांसाठी आहे, मुली महिला, इकडं मुले आणि पुरुष. तर सर्वजण महाप्रसाद खात आहेत. तर मित्रांनो हे पहा, इथे आतमध्ये त्रिशूळ आहे, महादेवाची पिंड. जुन्या काळातलं मंदिर असू शकतं इथे. पिंड तर आहे आणि त्रिशूळ पण आहे म्हणजे हा चला आतमध्ये जरा जाऊन दाखवूया, पुढे जाऊन दाखवूया ना. इथून रस्ता आहे आतमध्ये जायला. तर आता इकडे पण दुकानं आहेत, ते तुम्हाला दाखवली नव्हती पहिल्यांदा. आपण येताना घेऊ. हा येताना आपण घेऊया. इकडे जास्त करून अशी खेळणी वगैरे दिसतात ना रे, आणि थोडी मिठाई बाकी इथे. हॅलो, किती जुना आहे, खूप दिवसांनी बघतोय याला. ठीक आहे, कुठे हवा लागते त्यामुळे. हा फॅन आपण गेम आहे 200 आणि 150 2 नंबर लाईट. हा हा आता आपण ते घेतोय, ती मिठाई घेतोय आणि ही थोडी घेतोय. आणि या 50च्या बांधून ठेवलेल्या आहेत. इकडे पण खेळणीच आहे. काका हे पण द्या, पाव किलो द्या. हा बघा काय घेतलं जत्रेतून. आता आपण तिथे क्रिकेटचे सामने चालू आहेत, तिथे आपण जाऊयात. आधुनिक जीवनात 7 चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे. शिवण्या संघाला 7 चेंडू 30 धावांची आवश्यकता. आता मात्र दाखवून घ्या पंच एक. ओके, इकडे इशारा करा, पंच करा, स्टोरवर बसलेत.
आता मात्र सुंदर असा पट्टा चेंडू इतकं सुंदर असं क्षेत्रक्षण पाहिलं होतं रघु यांच्याकडनं. तर आता आपण निघूया इथून. चला आता बहुतेक जण येत आहेत परत. आता काही जण येत आहेत. तर मित्रांनो, या व्हिडिओद्वारे तुम्हाला समजले असेल की मंडणगड किल्ल्यावरती कशा प्रकारे माघी गणेशोत्सव साजरा होतो. तर चला, व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ जर नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.